पहा कसा मस्त रंगरंगोटी झालेला कलरफुल तवा। आपल्या दैनंदिन जीवनात रोजच्या रोज कामाला येणारी आणि दोन्ही टाईमला वापरता येणारी वस्तू। काही जण तर रोजच्या रोज घासणी किंवा स्क्रबने ह्याच्यावरती फक्त आणि फक्त साबण किंवा डिशवॉशने हात फिरवतात, कारण खूप जोरात आणि एकदम पांढरशुभ्र घासत नाहीत। घरातली सगळी भांडे एकीकडे आणि तवा कढई दुसरीकडे। तवा आणि कढईला खूप वेळ जातो, खूप घासावं लागतं। कोणाची कामे स्वच्छ असतात तर कोणाची मीडियम। मी तर कितीही कामाचा लोड असला तरी वेळात वेळ काढून तवा पांढरशुभ्र काढण्याचा खूप प्रयत्न करते। या तव्याला घेऊन पण आता 15 वर्ष कंप्लीट झालीत। मी बऱ्याच जणांकडून असंही ऐकून आहे की पांढरशुभ्र तव्यावरती पोळ्या करपतात, म्हणून आम्ही त्याला जास्त घासत नाहीत। त्यामुळे आम्ही असाच तो काळा ठेवला, म्हणून मी पण तो 4-5 दिवसापासून त्या पद्धतीनेच ठेवला। रोजच्या रोज भाकरी पोळ्या बनवायची आणि भांड्यात टाकायची। आमच्या मावशीने तर याला मस्त कलरच आणला। त्या भांडे घासून गेले की मला भांडी लावताना तो हातात घेतला की असं वाटायचं की मीच किती दिवस झाले आंघोळ केली नाही। म्हणूनच ठरवले आता की बास, आता आजचा हा शेवटचा दिवस। याला आता चकाचक आणि पांढरा शुभ्र काढणार, चुकूनही मावशीच्या हाती देणार नाही। मग आता याच्यावरती आजच्या भाकरी पोळ्या बनवून घेणार आहे, त्यानंतर तुम्हाला हा तवा घासून दाखवणार आहे। चला तर मग आता बोलण्यात न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। त्याआधी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भाकरी पोळ्या बनवून झाल्या, हे काम आपल्याला तवा गरम असतानाच करायचं आहे। तवा हा गरम असतानाच 1 चमचाभर खायचा सोडा आणि पाणी त्यावरती टाकून घ्यायचं आणि परत गॅसवरती तवा ठेवायचा। सगळीकडे सोडा हा लागला पाहिजे। सोड्यामुळे चिकटपणा सगळा निघून जातो, त्यामुळे सोडा लावायचा। त्यानंतर गॅस बंद करून तवा हा खाली उतरून घ्यायचा। त्यानंतर कपड्याच्या साबणाचा वापर करणारे रिच सुप्रीम साबण आहे ही। साबण पण व्यवस्थित लावायचं। त्यानंतर तारेच्या घासणीनं घासून घ्यायचा, चकाचक घासायचा आहे। ती प्रोसेस करून झाली। यानंतरची प्रोसेस आहे परत तवा गरम करायचा। भांड्याच्या साबणाने हे सगळे काळे डाग काढायचे आहेत। प्रत्येक वेळी आपल्याला गॅसवरती तवा गरम करून घ्यायचा आहे, तरच ते सगळे डाग निघून जातील। फक्त आज तुम्हाला मी अशा पद्धतीने घासून दाखवत आहे। रोजच्या रोज आपल्याला असा पांढरा शुभ्र तवा हवा असेल तर भाकरी पोळ्या बनवून झाले की तवा गरम असतानाच अशी प्रक्रिया करायची। ती प्रक्रिया म्हणजे तवा गरम असतानाच भांडीचे साबण आणि तारेच्या घासणीने घासून घ्यायचा। तव्यावरती व्यवस्थित साबण लावून घ्यायचं, त्यानंतर घासणीने घासायचं। तव्याला चमक आणण्यासाठी शेवटचा पर्याय बारीक तारेची घासणी आणि काळी साबण। काळी साबण ही माझी वापरातली आहे। या साबणाने आणि ह्या घासणीने खूप चकाचक निघतो आणि चमक पण येते।